नमस्कार. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. शेतकऱ्यांना आता वार्षिक पेन्शन मिळणार आहे, तब्बल 36,000 रुपये. आता हे शेतकऱ्यांसाठी पेन्शन मिळणार आहे, अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. जर तुम्ही PM किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आता तुम्हाला सरकारकडून आणखी एका मोठ्या योजनेचा लाभ मिळू शकतो, ती म्हणजे PM किसान मानधन पेन्शन योजना. या योजनेअंतर्गत तुम्हाला दरवर्षी मिळणाऱ्या 6,000 रुपयांसोबतच उतार वयात दरमहा 3,000 रुपये म्हणजेच वार्षिक 36,000 रुपये पेन्शन मिळू शकते. विशेष म्हणजे यासाठी तुम्हाला वेगळे पैसे किंवा जास्त कागदपत्र देण्याची गरज लागणार नाही आहे. अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. पेन्शन नेमकी मिळते कशी ते पाहू. PM किसान योजनेशी संबंधित 18 ते 40 वयोगटातील शेतकरी या पेन्शन योजनेत नोंदणी करू शकतात. 60 वर्षानंतर तुम्हाला दरमहा 3,000 रुपये पेन्शन मिळेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या पेन्शन योजनेसाठी लागणारे पैसे तुमच्या PM किसानच्या 6,000 रुपयामधून थेट कापले जातील. उदाहरणार्थ, जर तुम्ही वयाच्या 40व्या वर्षी दरमहा 200 रुपये तर तुमच्या 6,000 रुपयामधून दरवर्षी 2,400 रुपये कापले जातील आणि उरलेले 3,600 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होईल. नोंदणी नेमकी कशी करायची आहे? या योजनेत नोंदणी करणे खूप सोपे आहे. तुमच्या जवळच्या सार्वजनिक सेवा केंद्रात CSC सेंटरवरती जा. तुमच्यासोबत आधार कार्ड, बँक पासबुक, जमिनीची कागदपत्रे आणि पासपोर्ट साईजचा फोटो घेऊन जा. CSC ऑपरेटर तुमच्या माहितीनुसार ऑनलाईन फॉर्म भरेल आणि ऑटो डेबिट फॉर्मही भरेल, म्हणजेच ज्यामुळे तुमचे मासिक योगदान तुमच्या बँक खात्यातून आपोआप कापले जाईल. नोंदणी झाल्यावर तुम्हाला एक युनिक पेन्शन ID नंबर मिळेल आणि त्याच्यानंतर 60 वर्षाच्या नंतर तुमचं पेन्शन चालू होईल. वार्षिक 36,000 रुपये हे तुम्हाला पेन्शन चालू होईल, म्हणजेच महिन्याला 3,000 रुपये तुमचे चालू होईल. ही सरकारची अतिशय चांगली आणि फायद्याची योजना ही शेतकऱ्यांसाठी सरकारने काढली आहे. असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. काही प्रश्न असतील तर कमेंट करा. धन्यवाद.